गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कालच्या सेशनला जो काही भरभरून प्रतिसाद दिला, आज आपण या सेशनमध्ये ज्या महत्त्वाच्या आपल्या परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या ज्या न्यूज आहेत त्या न्यूज आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये पहिलंच आहे ती म्हणजे आपल्या लोकसभेची 2019 असणारी निवडणूक। मग जी निवडणूक एकूण 7 टप्प्यामध्ये राबवली गेलेली हे आमच्या लोकसभेची निवडणूक, कारण खासदारकीची असणारी आमची निवडणूक होती लोकसभेची। मग ज्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं जातं की टोटल आमचे असणारे जे काही खासदारांचं जे आमच्या संख्या दिलेली आहे टोटल 552 असणारी, पण 545 जे पाठीमागच्या लोकसभेमध्ये असणारे। मग 2019ला या लोकसभेची जी निवडणूक झाली, मग ही कितवी लोकसभा होती असा सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला गेलेला आहे, तर तेही आपण पाहणार आहोत। मग या 2019च्या लोकसभेसाठी जी आचारसंहिता आहे, फक्त आचारसंहिताच नाही तर आदर्श आचारसंहिता जी आहे, ही आदर्श आचारसंहिता केव्हा लागू केली गेलेली होती, तर 3 एप्रिल 2019 पासून ही आचारसंहिता काय केलेली होती, त्या ठिकाणी ती लागू केलेली होती। मग ही निवडणूक किती टप्प्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलं किती टप्प्यामध्ये आपल्या लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी घेतली गेलेली होती। 7 टप्प्यामध्ये ही निवडणूक काय केलेली असेल, घेतलेली असेल, कारण आपल्या देशाची लोकसंख्या काय हो, पॉप्युलेशन खूप आहे। वोटिंगचा अधिकार 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी आहे। मग 7 टप्प्यामध्ये लोकसभेची ही जी निवडणूक घेतली, हा निवडणूक कार्यक्रम या लोकसभेचा कोणत्या तारखेदरम्यान चाललेला होता, तर 11 एप्रिल ते 19 मे 2019 या दरम्यान हा लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम त्या ठिकाणी काय केलेला होता, तर तो घेतलेला होता। मग याचा निकाल जो आहे या निवडणुकीचा, तो निकाल मात्र 23 मे 2019ला त्या ठिकाणी काय झालेला असेल, तर तो निकाल घोषित झाला आणि शपथविधी सोहळा मात्र 30 मे 2019ला त्या ठिकाणी काय झालेला होता, तर तो आयोजित केला गेलेला होता। मग या लोकसभा निवडणुकी जी 17वी लोकसभा आहे, या 17व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असाही आपल्याला विचारला जाईल। मी तुम्हाला सांगितलं होतं 7 टप्प्यामध्ये मतदान घेतलं गेलं, बरोबर आहे। तर मग या 7 टप्प्यामध्ये जर मतदान घेतलं असेल, तर मग 7ही टप्प्यामध्ये कोणकोणत्या स्टेटमध्ये ते मतदान घेतलं गेलं, 7च्या 7 टप्प्यामध्ये कोणकोणत्या स्टेटमध्ये ते मतदान घेतलं गेलेलं होतं, तर ते स्टेट होते कुठले, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल आणि पश्चिम बंगाल असेल। ही 3च राज्य आहेत की या 3ही राज्यामध्ये काय केलं होतं, 7च्या 7 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं गेलेलं असेल, तर या 17व्या लोकसभेचं मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडलेली होती। बाकीच्या स्टेटमध्ये नाही, फक्त बिहार, यूपी असेल तुमचं उत्तर प्रदेश आणि पीबी म्हणजे तुमचं पश्चिम बंगाल, या 3च स्टेटमध्ये फक्त 7ही टप्पे राबवले गेले। मग आपल्या महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये हे मतदान घेतलं गेलं होतं लोकसभेचं, कारण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत, 48 आहेत। 48 खासदार महाराष्ट्रामधून लोकसभेवरती पाठवले जातात डायरेक्ट पब्लिकच्या माध्यमातून। तर मग महाराष्ट्रामध्ये या लोकसभेसाठी 4 टप्प्यामध्ये काय झालेलं होतं, हे मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडलेली होती। मग अपवादात्मक ज्या गोष्टी घडलेल्या असतात अशा इलेक्शनच्या वेळेस, तर त्यावरतीही आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जातो। मग अशी कोणती घटना घडलेली होती का, तर नक्कीच या 17व्या लोकसभेमध्ये एका मतदारसंघामध्ये निवडणूकच कंडक्ट केलेली नव्हती, कॅन्सल केली का, तर त्या ठिकाणी आर्थिक बाबतीमध्ये काहीतरी उलाढाल वगैरे झालेली होती। हे निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि ती निवडणूक त्या ठिकाणची काय केलेली होती, कॅन्सल केली। मग कुठला मतदारसंघ होता जिथं निवडणूक रद्द करण्यात आलेली होती या लोकसभेची, तर तो वेल्लोरचा मतदारसंघ होता। कुठला, तामिळनाडू मधला, तामिळनाडू मधला असणारं जे वेल्लोर आहे, या वेल्लोरच्या ठिकाणचा हा मतदारसंघ होता, ज्या मतदारसंघात या 17व्या लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी घेतली गेली नाहीये। नंतर निवडणूक त्या ठिकाणी काय केली गेली, घेतली गेली। म्हणजे 7ही टप्प्यामध्ये कुठल्या कुठल्या राज्यात झाले हो, तर बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल। आपल्या महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली, 4 टप्प्यामध्ये, बरोबर आहे। आणि मग याच लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कोणत्या मतदारसंघात त्या ठिकाणी वोटिंग घेतलं नाही किंवा निवडणूक झालेली नाहीये, तर तो मतदारसंघ कुठला, तर वेल्लोरचा असणारा मतदारसंघ तामिळनाडू मधला। म्हणजे याच्यावरती आपल्याला जर प्रश्न विचारला तर इथं आपला प्रश्न तो क्लिअर होऊन जाईल। मग त्यासोबतच अजून एका मतदारसंघामध्ये जसं निवडणूक कार्यक्रमच रद्द केलता एका मतदारसंघातला,
त्याप्रमाणेच एका मतदारसंघामधली निवडणुकीची तारीख मात्र काय केलेली होती, त्या ठिकाणी ती बदलली गेलेली होती. मग तारीख बदलली गेलेला मतदारसंघ कुठला होता, तर त्रिपुराच्या ठिकाणचा त्रिपुरा पूर्व हा मतदारसंघ होता. कारण 18 एप्रिलच्या ऐवजी त्या ठिकाणी काय केलं होतं, 23 एप्रिलला मतदानाची प्रक्रिया या त्रिपुरा पूर्वच्या ठिकाणी ती पार पडलेली होती. मग सर्वाधिक सरासरी जे उमेदवार आहेत हे असणारं राज्य, कुठल्या राज्यातले सर्वात जास्त सरासरी उमेदवार होते, तेलंगणा. आंध्र प्रदेश पासून निर्मिती झालेलं 2014 मधलं, करेक्ट. तर इथं सर्वात म्हणजे सरासरी उमेदवार हे काय होते, तर त्या ठिकाणी ते जास्त होते. मग सर्वात कमी असणारे सरासरी उमेदवार असणारे जर राज्य आपण बघितलं तर नागालँड असेल आणि दमन दीव वगैरे असेल. तर या ठिकाणी जे इन अँड ॲव्हरेज जे कॅन्डिडेट होते या इलेक्शनसाठी लोकसभेच्या, ज्याला हाऊस ऑफ पीपल असं म्हणलं जातं, त्याच ठिकाणी मात्र ते काय होते, तर कमी होते. मग सर्वाधिक अपक्ष कॅन्डिडेट कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवणारे, अहो आपल्या देशामध्ये एवढे पक्ष आहेत. कारण आपल्याला माहित आहे आतापर्यंत जर सध्याचा जर आपण आकडा पाहिला तर 8च राष्ट्रीय पक्ष आहेत देशामध्ये, बरोबर आहे. आणि 8वा कुठला राष्ट्रीय पक्ष आहे, कुठल्या पक्षाला दर्जा दिलेला 8वा राष्ट्रीय पक्ष म्हणून, तेही आपण बघणार आहोत. NPP नावाचा पक्ष आहे ज्याला 8वा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा दिला गेलेला आहे. हे राष्ट्रीय पक्ष एवढे आहेत, पण रिजनल पार्टी जे आहेत, या रिजनल पार्टी म्हणजे प्रादेशिक पक्ष हे कसे आहेत, जास्तीत जास्त आहेत आपल्याकडं. पण सर्वाधिक अपक्ष उमेदवार जर कुठं होते या 17व्या लोकसभेमध्ये, तर तेलंगणा आणि तामिळनाडू या ठिकाणी मात्र का असतील, तर सर्वात जास्त अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी होते. मग जर सर्वाधिक राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचे उमेदवाराचा जर आपण विचार केला तर हरियाणा आणि दिल्ली यांचा आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. मग महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्या काय, इथं प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, याला IMP करून ठेवा. इथं प्रश्न आपल्याला कुठला असेल बघूया आपण. महाराष्ट्रात एका मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार होते, कुठला मतदारसंघ होता, बीडचा मतदारसंघ होता तो लोकसभेचा. आणि आपल्याला माहित आहे की बीड मतदारसंघाच्या सध्या प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या खासदार आहेत त्या प्रीतमताई मुंडे या बीड मतदारसंघाचं काय करतायत, लोकसभा मतदारसंघाचं त्या प्रतिनिधित्व करतायत. तर या मतदारसंघामध्ये सर्वाधिक उमेदवार काय होते, त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होते. म्हणजे IMP करून तुम्ही याला ठेवलं. कदाचित यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न काय केला जाऊ शकतो, तर तो विचारला जाऊ शकतो. मग या 17व्या लोकसभेमध्ये किती आपण विधानसभेमधल्या महिला पाहिला, बरोबर आहे. 14व्या विधानसभेमधल्या आपल्या महिला आपण आमदार पाहिल्या 24 आणि 13व्या मध्ये असणारे 20. तसं 16व्या लोकसभेमध्ये 62 महिला खासदार होत्या. तर या 17व्या लोकसभेमध्ये किती महिला खासदार आहेत, तो निवडून आलेल्या 78 महिला खासदार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 78 पैकी 40 महिला खासदार ह्या फक्त BJPच्या आहेत. सगळ्यात जास्त महिला खासदार कुठल्या पार्टीच्या आहेत, BJPच्या आहेत. म्हणजे या 17व्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या ज्या महिला खासदार असतील त्या 48 महिला खासदार असतील, जर 78 महिला खासदार असतील. पण जर तुम्हाला 16व्या वरती जर विचारलं गेलं तर त्या मात्र किती असणार आहेत, 62 एवढ्या महिला खासदार होत्या. आणि सगळ्यात जास्त महिला खासदार कुठल्या पार्टीच्या असतील जर विचारलं गेलं तर त्या 40 महिला खासदार या BJPच्या त्या ठिकाणी का असणार आहेत, म्हणजे सर्वात जास्त असतील. मग ज्यावेळेस आपण विचार करतो BJPच्या सर्वात जास्त 40 महिला खासदार असतील, मग सर्वात तरुण खासदार चंद्राणी मुर्मू ओडिशाच्या ठिकाणून प्रतिनिधित्व करतायत. सर्वात तरुण खासदार असणार. तर सर्वात वयोवृद्ध काँग्रेसच्या असणाऱ्या प्रणीत कौर या का असतील, तर सर्वात वयोवृद्ध त्या ठिकाणी त्या खासदार असतील. मग सर्वात श्रीमंत खासदार महिला हेमा मालिनी, हो BJPच्या सर्वात श्रीमंत खासदार आहेत हेमा मालिनी या. पण जर इथं जर नाहीच प्रश्न विचारला इथं कुठंच, हा एक पण 17व्या लोकसभेमध्ये टोटल महिला खासदार किती हा प्रश्न विचारला जाणार पण शुअरली 78. पण इथं जर प्रश्न नाही विचारला सर्वात तरुण कोण, सर्वात जास्त कोणत्या पक्षाचे आहेत किंवा वयोवृद्ध कोण, सर्वात श्रीमंत कोण जर नाही विचारला गेला, अपक्षांवरती प्रश्न काय केला जाणार, आपल्याला परीक्षेमध्ये तो विचारला जाणार. आपण एक पॉसिबिलिटी काउंट करतोय. जर इथं जर प्रश्न नाही विचारला तर इथं मात्र आपल्याला प्रश्न काय केला जाईल, त्या ठिकाणी तो विचारला जाईल. पण 17व्या लोकसभेच्या निवडणुकीवरती शुअरली 100% तुमच्या एक्झाम मध्ये काय केला जाणार, तो प्रश्न हा विचारला जाणार म्हणजे जाणारच. मग याच्यामध्ये 4 अपक्ष खासदार असतील. या
17व्या लोकसभेमध्ये, ज्याच्यामध्ये एक नवनीत राणा अमरावती मतदारसंघ महाराष्ट्रामधला आपल्या, त्यानंतर नाभा कुमार सरानिया असतील, कोक्राझारच्या असतील त्या ठिकाणी, त्या आसाममधल्या, त्यानंतर सुमलता अंबरीश असतील मंड्या कर्नाटक मधल्या, आणि चौथे जे अपक्ष खासदार असतील ते म्हणजे मोहनभाई देलकर दादरा व नगर हवेली. म्हणजे या 17व्या लोकसभेमध्ये किती अपक्ष खासदार आलेले आहेत, तर 4 अपक्ष खासदार आलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात जर विचारलं गेलं आपल्याला की महाराष्ट्रामधून 17व्या लोकसभेमध्ये जे अपक्ष खासदार निवडून गेले त्यांचं नाव काय, तर नवनीत राणा हे अमरावती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार ह्या अपक्ष खासदार असतील या 17व्या लोकसभेमध्ये. मग त्याच्यानंतर या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जसं आपण विधानसभेच्या इलेक्शन मध्ये नोटा पाहिलं, नन ऑफ द अबव, बरोबर आहे, तसं याच्यामध्ये वापर केला गेलेला होता का, तर नक्कीच टोटल वोटिंगच्या 1.04% एवढा नोटाचा काय केला गेलेला होता, वापर या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी केलेला होता. कारण वरती जेवढे कॅन्डिडेट्स असतील, तुम्हाला कुठल्याही कॅन्डिडेट्सला जर वोटिंग करायचं नसेल तर तुम्ही तुमचं असणारं ते वोटिंग तुम्ही नोटाला काय करू शकता, त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे वरीलपैकी आम्हाला कुठल्याच कॅन्डिडेटला करायचं नाहीये. आणि हा इलेक्शन कमिशननं ऑप्शन सुद्धा काय केलेला असेल, त्या मशीन्स वरती दिला गेलेला आहे. मग टोटल वोटिंगच्या 1.04% वोटिंग हे कशाला झालेलं असेल, नोटाला झालेलं असेल. मग सर्वाधिक कुठं झालेलं असेल, गोपालगंज बिहारच्या ठिकाणी झालेलं आहे. आणि सर्वात कमी कर्नाटकमध्ये झालेलं आहे, बिदरच्या ठिकाणी 0.17% एवढं हे नोटासाठी असणारं का असेल, वोटिंग असेल. मग आतापर्यंत खासदार म्हणून सर्वात जास्त वेळा निवडून कोण आलेलं आहे, तर सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदार असतील त्या म्हणजे मेनका गांधी. आपल्याला माहित आहे मेनका गांधी वरुण गांधी गांधी कुटुंबीय, पण मेनका गांधी या भारतीय जनता पक्षाशी संबंधित असतील. आणि सोनिया गांधी, राहुल गांधी वगैरे हे मात्र राष्ट्रीय काँग्रेसशी त्या ठिकाणी ते संबंधित असतील. तर सर्वाधिक वेळा ज्या निवडून आलेल्या ज्या खासदार आहेत त्या म्हणजे मेनका गांधी. किती वेळेस असतील निवडून आलेले, त्या 8 वेळा निवडून आलेले आहेत. म्हणजे 8×5 = 40 वर्ष. तर विचार करा, म्हणजे आता त्यांची पुढची टर्म चालू आहे, तर 8 वेळा निवडून आलेले आहेत. 35 कंप्लीट झालेले होते, 35 वर्ष त्या खासदार म्हणून, पुढची टर्म चालू आहे. मग राज्यात सर्वाधिक मतांनी विजय कोणा झाला होता महाराष्ट्रामध्ये लोकसभेला, जळगावच्या ठिकाणी बीजेपी उन्मेष पाटील हे सर्वाधिक मताधिक्याने काय झालेले होते, महाराष्ट्रामध्ये खासदारकीला विजय झालेले होते. तर महाराष्ट्रामध्येच सर्वात कमी मताधिक्याने खासदार म्हणून कोणाची निवड झालेली होती, तर औरंगाबादच्या ठिकाणचा असणारा मतदारसंघ, तर MIMचे असणारे खासदार ते म्हणजे इम्तियाज जलील यांची मात्र सर्वात कमी मतांनी त्या ठिकाणी त्यांचा काय झालेला असेल, विजय झालेला असेल. ते खासदार म्हणून या लोकसभेमध्ये गेलेले आहेत. मग सगळ्यात उंच हायेस्ट असणारं जे वोटिंग सेंटर आहे ते वोटिंग सेंटर कुठं आहे हो, हिमाचल प्रदेशमध्ये ते वोटिंग सेंटर आहे. जवळजवळ 15,000 फूट उंच एवढं असणार वोटिंग सेंटर, ज्याचं नाव आहे ताशीगंग नावाचं ते वोटिंग सेंटर आहे. लक्षात ठेवा, ते सगळ्यात हायेस्ट लेवलला असणारं वोटिंग सेंटर आहे. मग या निवडणुकीसाठी, या 17व्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी एक घोषवाक्य इलेक्शन कमिशननं काय केलं होतं, एक घोषवाक्य त्या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं. ते घोषवाक्य कुठलं होतं, नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड. एकही मतदार सुटता कामा नये. कारण प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क काय केला पाहिजे, त्या ठिकाणी तो बजावला पाहिजे. हे निवडणूक आयोगाचं घोषवाक्यच होतं, नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड. IMP आहे हे घोषवाक्य, लक्षात ठेवा. घोषवाक्य सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला काय केलं जाईल, त्या ठिकाणी ते विचारलं जाईल. मग त्यानंतर मात्र या इलेक्शनसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून जे नियुक्त केले होते, जवळजवळ मला वाटतं की 12 ब्रँड अँबॅसेडर होते. तर हे 12 पैकीच ही एक होत्या गौरी सावंत. आता गौरी सावंत जर म्हणलं तर ह्या मुंबईच्या ठिकाणच्या असणाऱ्या एक सामाजिक तृतीयपंथी, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. सामाजिक कार्यामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे गौरी सावंत यांची. आणि निवडणूक आयोगाने गौरी सावंतला काय केलेलं होतं,
तर या इलेक्शनसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलेलं होतं. म्हणजे ही एक्सेप्शनल गोष्ट आहे, अपवादात्मक बाब आहे. त्यामुळं हे नाव लक्षात ठेवा. आणि की ज्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारला जाईल. आपण विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आपण पाहिलं होतं, चिंचवडचा जो मतदारसंघ त्या ठिकाणी नितीश उर्फ नताशा लोखंडे तृतीयपंथी उमेदवार होता. तर या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मात्र की जे तृतीयपंथी असणारे एक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलेले गौरी सावंत यांना या लोकसभेसाठी इलेक्शन ब्रँड अँबॅसेडर म्हणून काय केलेलं होतं, त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून घोषित केलं गेलं होतं. मग याच्या व्यतिरिक्त अपवादात्मक गोष्ट कुठली घडलेली होती का, तर नक्की झालेली होती. तर 11 एप्रिल 2019 तेलंगणामध्ये असणारं जे निजामाबाद हा जो लोकसभा मतदारसंघ आहे, या ठिकाणी M3 ईव्हीएम मशीनचा काय केलेला होता, वापर केला, ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा काय केली गेली, नोंद केली गेली. कारण M3 ईव्हीएम मशीनचा वापर कधी केला जात असतो, जर का उमेदवारांची संख्या जास्त असेल, उमेदवारांचा डाटा साठवण्याची कॅपॅसिटी आपण आपल्या सध्याच्या ज्या मशीनवर वोटिंग घेतलं जातं तेवढी कॅपॅसिटी नसते. म्हणजे उमेदवाराची संख्या जर मॅक्झिमम असेल जास्तीत जास्त, तर अशा वेळेस काय केलं जात असतं, म्हणजे 64 पेक्षा जास्त, तर अशा वेळेस M3 ईव्हीएम मशीनचा काय केला जात असतो, वापर केला जात असतो. आणि तो कुठे केलेला आहे, तेलंगणामधलं जे निजामाबाद आहे या ठिकाणी मात्र M3 ईव्हीएम मशीनचा वापर केला होता. कारण त्या ठिकाणी किती कॅन्डिडेट होते, 185 कॅन्डिडेट निवडणूक रिंगणामध्ये होते. आणि M3 मशीनचं वैशिष्ट्य या की त्याच्यामध्ये जवळजवळ 285 कॅन्डिडेट पर्यंतचा डाटा ते काय करू शकतात, सेव्ह करून ठेवू शकतात. तेवढा डाटा त्या ठिकाणी सेव्ह करता येतो. 285 इन अराउंड म्हणजे 284 एवढे असणारे ते कॅन्डिडेट असतील. तर ही जी मशीन्स आहे याचा वापर मात्र काय केला होता, तेलंगणाच्या ठिकाणचा जो मतदारसंघ तुम्हाला मी सांगितला त्या ठिकाणी फक्त वापर तो केला गेला होता. कशासाठी का केला होता, तर उमेदवारांची संख्या मात्र जास्त होती. किती उमेदवार सांगितलेले तुम्हाला मी, 185 उमेदवार. अपवादात्मक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल. कुठला मतदारसंघ, तर निजामाबादचा तो मतदारसंघ तेलंगणामधला. त्यानंतर मात्र पुढचा जर आपण आर्टिकल बघायला गेलो तर या इलेक्शन नंतर लोकसभेच्या, तर ते आहे हौडी मोदी कार्यक्रम. आपण का बघणार आहोत आर्टिकल हे, कारण आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेमध्ये ज्यावेळेस भाषण केलेलं होतं एकदा पहिल्या वेळेस, तर त्यावेळेस MPSCने आपल्याला परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारलेला होता की त्यांच्या भाषणाची सुरुवात करत असताना त्यांनी प्रथमतः कोणत्या शब्दाचा उल्लेख केलेला होता. हो, ते मित्र वगैरे म्हणलेले होते, कोणत्या शब्दाचा त्यांनी उल्लेख केलेला होता. तर असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता. मग हा जो हौडी मोदी कार्यक्रम आहे, कारण कुठंतरी इंटरनॅशनल रिलेशन ज्यावेळेस आम्ही म्हणतो, आंतरराष्ट्रीय संबंध ज्यावेळेस आम्ही म्हणतो, तर कुठेतरी रशिया सोबतच्या आमच्या ज्या रिलेशन आहेत त्या थोड्याशा कमी, तर अमेरिकेसोबतच्या ज्या रिलेशन असतील, कारण डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काय होते, तर ते निवडून आलेले होते. तर अमेरिकेसोबतच्या रिलेशन मात्र वाढलेल्या होत्या. आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांचा त्या ठिकाणी काय होता, तर सहभाग होता या हौडी मोदी कार्यक्रमासाठी. हौडी जो आहे हा एक शॉर्ट फॉर्म आहे. हौडी मोदी शेअर ड्रीम्स, कारण या कार्यक्रमाचं नावच काय होतं, तर हौडी मोदी शेअर ड्रीम्स ब्राईट फ्युचर्स हे या कार्यक्रमाला नाव दिलं. आणि ठिकाणाचं नाव लक्षात ठेवा, NRG स्टेडियम ह्युस्टन या ठिकाणी हा कार्यक्रम काय केलेला होता, आयोजित केला होता, ज्या ठिकाणी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र त्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला होता. पण सध्या मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता मात्र कोण निवडून आलेले आहेत, जो बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आता आलेले आहेत. पण पुढचं जर आपण बघितलं म्हणजे याचा आयोजक कोण होता हौडी मोदी कार्यक्रमाचा, तर याचा आयोजक होता टेक्सास इंडिया फोरम यांनी हा कार्यक्रम काय केला होता, आयोजित केला होता. तर हौडी मोदी कार्यक्रमावरती जो आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे तो कुठं कुठं विचारला जाणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा हा कार्यक्रम कोठे घेतला गेलेला होता,
तर तो म्हणजे हावडी म्हणजे काय हो, हाऊ डू यू डू, बरोबर आहे. किंवा तुम्ही कसे आहात वगैरे हे जे विचारायचं ते शॉर्ट फॉर्म मध्ये आहे ते केलेलं आहे. हावडी हा जो कार्यक्रम आहे तो कुठे आयोजित केलता, त्या स्टेडियमचं नाव विचारलं जाईल, NRG स्टेडियम ह्युस्टनच्या ठिकाणचं. सभा कोण असेल, फक्त आयोजकावरतीही प्रश्न कदाचित त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो टेक्सास इंडिया फोरमवरती. तर हे आर्टिकल सुद्धा आपल्यासाठी आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून इंटरनॅशनल रिलेशनच्या माध्यमातून मात्र काय असेल ते महत्वाचं आहे. त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या आपल्या ज्यावेळेस आपण, कारण आपण न्यूजमध्ये आपल्याला राज्याच्या न्यूज असतील, राष्ट्रीय असतील आणि आंतरराष्ट्रीय असतील, सगळ्याच आपल्याला बघावं लागतात. तर महाराष्ट्रामध्ये जे अगोदर असणारे मुख्य निवडणूक आयुक्त होते ते मुख्य निवडणूक आयुक्त JS सहारिया होते, बरोबर आहे. तर मग JS सहारिया यांचा कालावधी संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यपालांच्या मार्फत. तर त्या ठिकाणी कोण आलेले आहे तो, तर महाराष्ट्राचे 6वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली गेलेली आहे त्या ठिकाणी UPS मदान हे काय असतील आता महाराष्ट्राचे 6वे निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी असतील. आणि त्यांनी आपला पदभार केव्हा स्वीकारलेला आहे, 5 सप्टेंबर 2019ला त्यांनी आपला पदभार तो स्वीकारला गेलेला आहे. त्यांचं नाव जर आपण पूर्ण पाहिलं तर उर्विंदर पाल सिंग मदान हे त्यांचं काय आहे, UPS मदान यांचं पूर्ण नाव आहे. हो, परीक्षेमध्ये आपल्याला नाव पण विचारले जातात. जसं PT उषा यांच्या नावाचा फुल फॉर्म विचारला होतो, पिलवाल कंडित टेकअपवर विल उषा. तसं UPS मदान हे आपले जे निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्राचे त्यांचे नाव विचारलं जाईल. कारण UPS मदान हे 1983च्या बॅचचे ते काय आहेत, IAS ऑफिसर आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की यांच्या अगोदर आपले निवडणूक आयुक्त कोण होते, JS सहारिया. JS सहारियांची जागा कोणी घेतलेली असेल आता निवडणूक आयुक्त म्हणून, UPS मदान यांनी घेतले असेल. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल या आर्टिकलवरती. त्यानंतर ज्या वेळेस आपण न्यायालयीन घडामोडी ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो न्यायविषयक घडामोडीच्या बाबतीमध्ये, त्यातल्या त्यात आपलं सुप्रीम कोर्ट, आपलं सर्वोच्च न्यायालय म्हणजे असणारे जे सुप्रीम कोर्ट आहे, ज्या फेडरल कोर्टचं रूपांतर या सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं गेलेलं. कारण 1935च्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट होतं सांघिक न्यायालय. आपण स्वतंत्र झालो, घटना वगैरे आपली अंमलात आणलेली असेल, आपण म्हणतो की फेडरल कोर्टचं रूपांतर सर्वोच्च न्यायालयात झालं. मग या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी, पण ते कितवे सरन्यायाधीश म्हणून, 47वे सरन्यायाधीश म्हणून कोण आलेले तो, तर श्री शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 47व्या सरन्यायाधीशपदी आलेत. त्यांचा क्रमांक लक्षात ठेवा, 47 हा त्यांचा क्रमांक आहे. तो सुद्धा परीक्षेमध्ये आपणाला विचारला जातो. मग 47वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ कधी घेतलेली असेल, तर 18 नोव्हेंबर 2019ला त्यांनी काय केलेले असेल, तर 47वे या देशाचे सरन्यायाधीश म्हणून श्री शरद बोबडे, न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आहे. मग यांची कारकीर्द किती महिन्यांची असणार आहे, यांना कालावधी किती मिळणार आहे, कारण आपल्याला माहित आहे की वयाच्या 65व्या वर्षी सुप्रीम कोर्टचा जज हा रिटायर होतो आणि वयाच्या 62व्या म्हणजे 62ला काय असेल त्या ठिकाणी, तर हायकोर्टचा जज हा रिटायर होत असतो. तर 65ला मात्र सुप्रीम कोर्टचा जज रिटायर होत असतो. मग सुप्रीम कोर्टच्या जजला त्यातल्या त्यात सरन्यायाधीशांना कालावधी हा कमी प्रमाणातच त्या ठिकाणी काय करत असतो, तर तो मिळत असतो. मग यांची जी कारकीर्द असणार आहे, यांचा जो कालावधी मिळणार आहे 47वे सरन्यायाधीश म्हणून श्री न्यायमूर्ती श्री शरद बोबडे यांना, तर त्यांची कारकीर्द असणार आहे 17 महिन्यांची फक्त. मग ते कधी निवृत्त होतील, तर 23 एप्रिल 2021 या दिवशी ते निवृत्त होतील. म्हणजे 23 एप्रिलला त्यांचा कार्यकाल काय होईल त्या ठिकाणी तो संपुष्टात आलेला असेल. मग हे कोणत्या महत्वाच्या खटल्याशी संबंधित आहेत का, तिथेही प्रश्न विचारला जाईल, तर नक्कीच आहेत. कुठल्या खटल्यांशी संबंधित आहेत, अयोध्या प्रकरण असेल, याची सुनावणी घेणारं जे खंडपीठ होतं
त्या खंडपीठातले ते दुसरे न्यायमूर्ती होते. कारण 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं आपल्याला माहित आहे. तर त्याच्यामध्ये मात्र दुसरे न्यायमूर्ती हे कोण होते, तर हे न्यायमूर्ती श्री शरद बोबडे हे त्यातलेच एक असणारे न्यायमूर्ती होते. कारण या अयोध्येचा निकाल सुद्धा आला, जागेच्या वाटणी सुद्धा केली गेली त्यानुसार, आणि तिथं मंदिर उभारणीचं काम सुद्धा काय केलं असेल, चालू केलं गेलेलं असेल. तर मग त्यानंतर जर आपण महत्वाची माहिती जर पाहत असू न्यायमूर्ती श्री शरद बोबडे यांच्याविषयी, तर न्याय संस्थेतील सर्वोच्च पदावर विराजमान होणारे चौथे महाराष्ट्रीयन आहेत ते. हो, महाराष्ट्रीयन आहेत आणि कितवे आहेत ते, चौथे आहेत. मग यांच्या अगोदर 3 न्यायमूर्तींनी त्या ठिकाणी काय केलं असेल, पद भूषवलं असेल. त्यामधले एक असतील न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्र गडकर असतील, न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला असतील, न्यायमूर्ती YV चंद्रचूड असतील. आता मोहम्मद हिदायतुल्ला जर आपण म्हणलं तर एक गोष्ट आपल्याला आठवते की ज्या वेळेस 1969च्या वेळेस झाकीर हुसेन हे पदावरती असताना, राष्ट्रपती पदावरती असताना त्यांचा मृत्यू झालेला होता. VV गिरी उपराष्ट्रपती होते, VV गिरी राष्ट्रपतीपदी आले, VV गिरींनीही राजीनामा दिला. देशामध्ये राष्ट्रपती नव्हते, उपराष्ट्रपती नव्हते. अशा वेळेस काळजीवाहू राष्ट्रपतीचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला करावं लागतं, आणि ते काम हिदायतुल्ला यांनी केलेलं होतं. आणि पुन्हा VV गिरी हेच आलेले होते त्या ठिकाणी, सरन्यायाधीशपदी आलेले होते ते. तर न्यायमूर्ती श्री शरद बोबडे हे कितवे न्यायमूर्ती असतील महाराष्ट्रातून या सुप्रीम कोर्टमध्ये सर्वोच्चपदी गेलेले, सरन्यायाधीशपदी गेलेले, तर ते चौथे महाराष्ट्रीयन व्यक्ती त्या ठिकाणी का असणार आहेत, तर न्यायमूर्ती श्री शरद बोबडे हे असणार आहेत. त्यानंतर मग यांनी अजून कुठं कुठं यांची नियुक्ती झाली होती, यांनी कोणत्या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी काम केलेलं होतं का, तर नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी सुद्धा काय झालेलं होतं, त्यांनी काम केलेलं होतं. मध्य प्रदेश उच्च न्यायालय असेल त्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं, आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा त्यांची काय झालेली होती, नियुक्ती झाली. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSCने प्रश्न विचारला होता न्यायमूर्ती JS खेर यांच्यावरती. न्यायमूर्ती JS खेर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टच्या ठिकाणी सर्वोच्च सरन्यायाधीशपदी ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांच्यावर प्रश्न विचारला होता की त्यांनी या अगोदर कोणकोणत्या हायकोर्टमध्ये न्यायदानाचं काम केलं होतं किंवा मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी कुठं कुठं काम केलेलं होतं, असा प्रश्न MPSCने काय केला होता, विचारलेला होता. त्यामुळं हे आपले असणारे 47वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री शरद बोबडे जे चौथे महाराष्ट्रीयन आहेत त्यांच्यावरती सुद्धा विचारला जाईल प्रश्न की त्यांनी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणत्या स्टेटच्या हायकोर्टमध्ये त्यांनी काम केलं होतं. हा प्रश्न साहजिक आहे, तो विचारला जाईल. म्हणून आपण हे आर्टिकल पूर्णपणे काय केलेलं असेल, न्यायालयीन निर्णयांच्या न्यायालयीन जे काही घडामोडी विचारल्या जातात त्याच्या माध्यमातून आपण ते आर्टिकल पाहिलेलं आहे. त्यानंतर मगाशी तुम्हाला की आपण जे लोकसभा असेल या लोकसभेच्या वेळेस सुद्धा जे राजकीय पार्टी वगैरे असतील, वेगवेगळे असणारे पक्ष या देशामधले, मग राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष, आपल्याला माहित आहे इलेक्शन आलं म्हणलं की नवनवीन पक्षांची काय असते त्या ठिकाणी निर्मिती सुद्धा होते. मग फॉर एक्झाम्पल ज्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले सुद्धा असतील त्याच्यामध्ये एखादा असेल कमल हासन यांचा मक्कल निधी मय्यम सुद्धा असेल, किंवा आयर्न लेडी ज्यांना म्हणलं जातं ज्यांच्यावरती प्रश्न विचारला गेला त्या म्हणजे युरोम शर्मिला यांचा प्रजा नावाचा पक्ष, MPSCने प्रश्न त्यावरती सुद्धा विचारला गेला. मग आता देशामध्ये एक 8वा राष्ट्रीय पक्ष ठरलेला आहे ज्या पक्षाचं नाव आहे NPP. IMP करा या आर्टिकलला. हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणार. एक ना एक परीक्षेमध्ये हा प्रश्न असणारच. एक तर MES सिव्हिल प्रीला तर विचारला जाणार, WRD ला असणार, किंवा PWD असेल तुमची, इरिगेशन असेल किंवा MIDC असेल. या एक्झाम पैकी येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाईल. अन्यथा तो कंबाईनचे असेल किंवा राज्यसेवा असेल, पण हा खूप म्हणजे खूप महत्वाचा व्हेरी IMP असणारे आर्टिकल आहे. कारण तृणमूल काँग्रेसला ज्यावेळेस राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला गेलेला होता, ममता बॅनर्जी यांचा पक्ष, पश्चिम बंगालमधला असणारा हा पक्ष, जागो बांगलाच्या माध्यमातून ज्या पक्षाचा ज्यांनी प्रचार केला त्या तृणमूल काँग्रेसला ज्यावेळेस राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलता त्यावेळेस MPSCने प्रश्न विचारला होता. विचार करा, हा तर ईशान्य भारतामधला एकमेव असणारा राष्ट्रीय पक्ष आहे. तो कुठला? हा NPP. मग यावरती का प्रश्न विचारला जाणार नाही हो?
नक्की प्रश्न विचारला जाणार. मग हा एनपीपी जो 8वा राष्ट्रीय पक्ष ठरला याचा फुल फॉर्म पण विचारला जाईल. का आहे फुल फॉर्म याचा? नॅशनल पीपल्स पार्टी. कारण प्रजाचा फुल फॉर्म विचारला गेलेला होता युरोम शर्मिलाच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का प्रश्न हा युरोम शर्मिलाच्या पक्षावरती प्रजेवरती विचारला गेला आणि तो पण त्याचा फुल फॉर्म पण विचारला होता, तर एनपीपीचा फुल फॉर्म सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाणार. कारण ईशान्य भारतातला हा काय आहे, पहिलाच पक्ष असेल ज्याला राष्ट्रीय पक्षाचा काय झालेला असेल दर्जा, त्या ठिकाणी तो दिला गेलेला आहे. मग सध्या या पक्षाचे असणारे जे अध्यक्ष आहेत, हे अध्यक्ष कोण आहेत? जे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत सध्या. ते कोण? तर कॉन्रॅड संगमा हे एनपीपीचे काय आहेत? अध्यक्ष आहेत आणि सध्या ते मेघालयचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळं एनपीपी हा जो 8वा राष्ट्रीय पक्ष जो ठरलेला आहे, कारण एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष देण्यात ज्यावेळेस दर्जा दिला जात असतो त्यावेळेस हा दर्जा कोणाकडून दिला जात असतो? निवडणूक आयोगाकडून दिला जात असतो. पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देत असताना विचार कुठल्या गोष्टींचा केला जातो? तर बाबा तो पक्ष कमीत कमी 4 राज्यांमध्ये तरी तो पक्ष पाहिजे. त्यासोबतच एकूण मतदानाच्या जे काही मतदान त्यांना पडणार आहे, जे निवडणूक आयोगाकडून ज्या अटी टाकून दिलेल्या आहेत, म्हणजे निवडणूक आयोगाच्या अटींची राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळण्यासाठी निवडणूक आयोगांच्या अटींची पूर्तता करणारा जो पक्ष असतो त्याला राष्ट्रीय पक्षाचा काय केला जात असतो? दर्जा त्या ठिकाणी दिला जात असतो. मग त्यानंतर आपण पुढचं महत्वाचं आर्टिकल आपण पाहतोय लोकपालांवरचं, ज्यांच्यावरती एमपीएससीने प्रश्न विचारला सुद्धा आहे ऑलरेडी. ते म्हणजे पिनाकी चंद्र घोष हे काय असणार आहेत? भारताचे पहिले लोकपाल असणार आहेत, ज्यांची नियुक्ती 19 मार्च 2019 ला. नाव लक्षात ठेवा, पिनाकी चंद्र घोष भारताचे पहिले लोकपाल. तर 19 मार्च 2019 ला त्यांची लोकपालपदी काय केलेली आहे? नियुक्ती केलेली आहे. आणि आपल्याला माहित आहे की गव्हर्नमेंटचा लोकपाल की जनलोकपाल, कोणता लोकपाल नेमका पाहिजे? ओके, तो वेगळा विषय आहे. चला, तर मार्च 2019 मध्ये 19 मार्चला पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती सुद्धा केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे पिनाकी चंद्र घोष जे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. ते पिनाकी चंद्र घोष हे. मग ह्यांचं कार्य काय असणार आहे लोकपालांचं? आता लोकपाल म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येणार सर करप्शन, बरोबर आहे. तर मग सगळ्यात महत्वाचं काय? पण जोपर्यंत करप्शनच्या बाबतीत जर विचार केला, जोपर्यंत टेंडन्सी चेंज होत नसते तोपर्यंत हे बदलणार नाहीये. मग यांच्या अंतर्गत, यांच्या अधिकाराच्या अंतर्गत जे आपल्या भारताचे पहिले लोकपाल आहेत, तर पंतप्रधानांपासून सरकारी कर्मचाऱ्यापर्यंतच्या पातळीवर भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा काय करणं? छडा लावणं. हे का असणार आहे? पिनाकी चंद्र घोष यांचं लोकपाल म्हणून त्या ठिकाणी काम असणार आहे. तर तुम्ही त्यांचं नाव लक्षात ठेवा. ओके, डायरेक्ट त्यांच्यावरतीच तसा प्रश्न विचारला जाईल की भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? हा डायरेक्ट प्रश्न त्या ठिकाणी काय केला जाईल? तो विचार जाईल. मग तिथं तुम्हाला ऑप्शन द्या का? ऑप्शन 4 दिले जाणार आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये 3 इतर न्यायमूर्तीचे पण ऑप्शन दिले जातील. का? तर ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत, त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये काम केलेलं न्यायाधीश म्हणून. आणि प्रश्न जर तयार केला की खालीलपैकी भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत, ज्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन पिनाकी चंद्र घोष, दुसरा ऑप्शन त्याच्यामध्ये न्यायमूर्ती एच.एल. दत्तू असतील, तिसरा ऑप्शन दिलेला असेल न्यायमूर्ती रंजन गोगोई असतील, आणि चौथा ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेला असेल त्यांनी पी सदाशिवम असतील. म्हणजे जर असे ऑप्शन जर दिले, आपल्याला माहित पाहिजे की पहिले जे लोकपाल आहेत ते पिनाकी चंद्र घोष आहेत. म्हणजे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आपल्या एक्झामसाठी हे सुद्धा आर्टिकल का असेल त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मात्र आपण दुसरं आर्टिकल पाहणार आहोत. ते कुठलं आर्टिकल आहे? तर महाराष्ट्राच्या म्हणजे आपल्या या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीपदी आलेले व्यक्तिमत्व ते म्हणजे न्यायमूर्ती आपल्या हायकोर्टचे चीफ जस्टिस. जसं सुप्रीम कोर्टचे आपण चीफ जस्टिस पाहिले, तसंच आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा असणारे हे चीफ जस्टिस. मग सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे असणारे चीफ जस्टिस आपले? तर या मुंबई उच्च न्यायालयाचे असणारे नवीन असणारे हे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत त्यांचं नाव मगाशी आपण बघितलं होतं, प्रदीप नंद्राजोग. हे काय आहेत? तर
हे सध्या आपले चीफ जस्टिस आहेत. मग या अगोदर त्यांनी काम कुठं केलेलं होतं का न्यायाधीश म्हणून? तर मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलं होतं. कुठं काम केलं होतं? राजस्थान हायकोर्टमध्ये चीफ जस्टिस म्हणून त्या ठिकाणी काम केलं होतं. आणि मी तुम्हाला चीफ जस्टिसच्या रिटायरमेंटचा कालावधी सांगितलेला आहे, त्यांचं वय सांगितलेलं आहे. काय असेल? वयाच्या 62ला हायकोर्टचा जज रिटायर होतो. आणि सुप्रीम कोर्टचा किती सांगितलं? वयाच्या 65ला सुप्रीम कोर्टचा जज हा काय करतो? 65ला रिटायर होतो. मग यांच्या अगोदर ते म्हणजे न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांच्या अगोदर महाराष्ट्राच्या हायकोर्टच्या ठिकाणी मुख्य न्यायमूर्तीपदी कोण होते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या ठिकाणी न्यायमूर्ती नरेश पाटील हे मुख्य न्यायमूर्तीपदी त्या ठिकाणी होते. आणि त्यांच्या जागी मात्र आता चीफ जस्टिस म्हणून कोण आलेले आहेत? तर न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग हे मात्र त्या ठिकाणी आलेले आहेत. मग हे मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश असतील? 43वे मुख्य न्यायमूर्ती त्या ठिकाणी ते असतील. मग आपलं असणारं जे न्यायालय आहे ज्याला आम्ही म्हणतो 1862 बॉम्बे हायकोर्ट, बरोबर आहे. बॉम्बेवरून ते मुंबई केलं गेलं. बॉम्बे, कलकत्ता, मद्रास हे पहिले असणारे 3 हायकोर्ट असतील. 1862ची काय आहे? तर या मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना आहे. पण पहिल्यांदा त्याचं नाव बॉम्बे असं होतं, बॉम्बे हायकोर्ट असं म्हणलं जात होतं. पुन्हा मात्र काय केलेलं आहे? त्याच्यामध्ये तो चेंज मात्र केलेला आहे. मग आपल्या या हायकोर्टाचं असणारं जे अधिकार क्षेत्र आहे म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रासाठी प्रश्न वारंवार एमपीएससीने विचारलेला आहे याच्यावरती. तर कोणकोणत्या क्षेत्रासाठी न्यायदानाचं काम करतंय मुंबईचं हायकोर्ट आहे आपलं उच्च न्यायालय? तर त्याच्यामध्ये गोवा आहे. गोव्यासाठी महाराष्ट्र तर आहेच. गोवा आहे, दमन दीव दादरा नगर हवेली. ओके. तर सगळ्यात महत्वाचं गोव्याला पणजीच्या खंडपीठाच्या माध्यमातून काम करतं. हो, खंडपीठावर आपल्याला प्रश्न विचारला गेलाय. पण आता लक्षात ठेवा की आता नागपूर, औरंगाबाद आणि पणजी या खंडपीठावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. का कमी आहेत चान्सेस त्याच्यावरती येण्याचे? खूप कमी या खंडपीठावरती. कारण अगोदर प्रश्न काय विचारला जात होता? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही हा प्रश्न विचारला जात होता. त्याच्यामध्ये नागपूर, औरंगाबाद, पणजी हे 3 ऑप्शन होते आणि एक ऑप्शन दिला जात होता फिक्स, तो म्हणजे पुणे त्या प्रश्नामध्ये, बरोबर आहे. पण आता तसं होणार नाही. मी काय म्हणलं? या 3 खंडपीठावर काय विचारणार नाही? तर मुंबई उच्च न्यायालयाचं 4थं खंडपीठ, नियोजित 4थं खंडपीठ कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूरच्या ठिकाणी या मुंबई उच्च न्यायालयाचं 4थं खंडपीठ काय असेल? स्थापन झालेलं असेल. आणि त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा केली गेली. म्हणून तुम्हाला म्हणलं या 3 खंडपीठावरती आता प्रश्न विचारला जाणार नाही. तर प्रश्न काय असेल? तर मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन झालेलं 4थं खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे हा प्रश्न विचारला जाईल. कुठं असेल ते? कोल्हापूरच्या ठिकाणी असणारं 4थं खंडपीठ आहे. मग जर एवढ्या सगळ्यावरती प्रश्न जर नाही विचारला, अहो ज्या इमारतीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला त्या आमच्या मुंबई उच्च न्यायालयाची इमारत 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेलेला आहे. म्हणजे यावरती एमपीएससीने प्रश्न विचारला गेलेला आहे आणि अजून सुद्धा तो प्रश्न काय केला जाऊ शकतो? त्या ठिकाणी तो विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपले आता मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत महाराष्ट्राचे? न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग हे मात्र आपले काय आहेत? आता मुख्य न्यायमूर्ती आहेत. कारण ते त्यांच्या अगोदर कोण होते? तर न्यायमूर्ती नरेश पाटील हे मात्र त्या ठिकाणी होते. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायमूर्तींच्या नंतरनं ज्यावेळेस आपण पुढचा आर्टिकल, पुढची अत्यंत महत्वाची ज्यावेळेस आपण न्यूज पाहतोय ते म्हणजे आंध्र प्रदेशचं उच्च न्यायालय, बरोबर आहे. तर हे कितवं उच्च न्यायालय असणार आहे? आंध्र प्रदेशच्या ठिकाणी निर्माण केलं गेलेलं, जे अमरावतीच्या ठिकाणी ते उच्च न्यायालय असेल. तर आंध्र प्रदेशचं उच्च न्यायालय हे देशातलं 25वं उच्च न्यायालय असेल. कितवं उच्च न्यायालय असणार आहे ते? 25वं, जे 1 जानेवारी 2019 पासून कार्यान्वित असेल. तर 25वं ते उच्च न्यायालय या देशातलं ठरलेलं असेल ते अमरावतीच्या ठिकाणी असेल. कारण अमरावतीला देशातलं न्यायिक शहर म्हणून विकसित केलं जाणार आहे. मुख्यालय अमरावतीच्या ठिकाणी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचं. मग पहिले न्यायाधीश कोण? त्यांचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे? प्रश्न विचारला जाईल. व्हेरी IMP नाव लक्षात ठेवा. आहे न्यायमूर्ती श्री
न्यायमूर्ती सी प्रवीण कुमार हे मात्र आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे काय असणार आहे तो पहिले मुख्य न्यायमूर्ती. कारण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची संख्या, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आहे ती 37 असणार आहे. पण उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार ऍक्च्युली हा राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रपती राज्यपालाच्या मार्फत त्या अधिकाराचं काय करत असतात, त्या ठिकाणी अवलंब करत असतात. मग या अमरावतीला जिथं मुख्यालय असेल आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचं, ज्या अमरावतीला न्यायिक शहर म्हणून विकसित केलं जाणार आहे, जे अमरावती विशेष म्हणजे या अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्यासाठी, तसा डेव्हलपमेंट करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं सिंगापूर सोबत काय केलेलं असेल, करार सुद्धा केलेला असेल, ॲग्रीमेंट सुद्धा केलेला असेल. त्या धर्तीवरती अमरावतीला काय केलं जाणार आहे, तर त्या ठिकाणी ते डेव्हलप केलं जाणार आहे. पण आंध्र प्रदेशचे खूप वैशिष्ट्य आहेत वेगवेगळे, ते आपण इलेक्शनमध्ये बघू. जगनमोहन रेड्डी यांचा YSR काँग्रेस जो पक्ष आहे त्यात आपण त्या आर्टिकलमध्ये ते बघू. आंध्र प्रदेशची काय वैशिष्ट्य आहे, देशाच्या इतिहासामध्ये जे काही घडलेल्या घटना आहेत त्या आंध्र प्रदेशच्या बाबतीतल्या असतील. काही काही घटना खूप महत्त्वाच्या आहेत. इथं मात्र लक्षात ठेवा, देशातलं 25वं उच्च न्यायालय हे आंध्र प्रदेशच्या ठिकाणी असेल. ते कुठं असेल, अमरावतीच्या ठिकाणी असेल. का तर 2014ला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ज्यावेळेस विभाजन झालं तर हैदराबादच्या ठिकाणचं जे हायकोर्ट होतं हे दोघांसाठी असेल म्हणून सांगितलं होतं. पण आता मात्र सेपरेट आंध्र प्रदेशसाठी काय असणार आहे, तर हे उच्च न्यायालय असेल आणि हैदराबादच्या ठिकाणचं मात्र ते तेलंगणासाठी त्या ठिकाणी असेल. मग न्यायिक शहर मी तुम्हाला आता सांगितलं, अमरावतीला काय केलं जाणार आहे, देशातलं पहिलं न्यायिक शहर म्हणून त्या ठिकाणी ते डेव्हलप पण केलं जाणार आहे. मग तेलंगणा उच्च न्यायालय, मग तेलंगणाचे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी, मुख्य न्यायमूर्तीपदी कोण आहेत, TB राधाकृष्ण हे त्या ठिकाणी आहेत. आणि 37 एवढी न्यायमूर्तीची संख्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये आहे. तर तेलंगणाच्या ठिकाणी न्यायमूर्तींची संख्या किती असेल, 24 असेल. कारण आंध्र प्रदेशमधून तेलंगणाचं विभाजन केल्यामुळं हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातोय. पण सध्या महाराष्ट्राला आपल्या आंध्र प्रदेशची बॉर्डर आहे का, तर आंध्र प्रदेशची बॉर्डर नाही. तर आपणाला आता बॉर्डर कुठले असेल, तेलंगणाची आपणाला काय आहे त्या ठिकाणी बॉर्डर आहे. मग त्यानंतर पुढचे अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपण पाहणार आहोत, ज्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. तर ते म्हणजे कुठले असणार आहेत, सुधीर भार्गव. तर सुधीर भार्गव यांची कोणत्या पदावरती नियुक्ती केली गेलेली आहे हो, तर सुधीर भार्गव यांची मुख्य माहिती आयुक्तपदी काय केले गेलेले आहे, नियुक्त केली गेली. आता माहिती आयुक्त म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येणार RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. 2005 पासून संपूर्ण देशामध्ये लागू झाला, बरोबर आहे. 2003ला महाराष्ट्रामध्ये लागू झाला अगोदर, आणि 2005ला केंद्र सरकारने त्याच्यावर कायदा केला, देशात लागू झालं. तर ज्यांना आपण चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असं म्हणतो, मुख्य माहिती आयुक्त. तर या मुख्य माहिती आयुक्तपदी सुधीर भार्गव यांची काय केली गेलेली आहे, नियुक्ती केली गेलेली आहे. ती म्हणजे 1 जानेवारी 2019 मध्येच. कारण ते कितवे मुख्य माहिती आयुक्त आहेत, तर ते 9वे मुख्य माहिती आयुक्त आहे. आणि त्यांनी कोणाची जागा घेतली आहे, मग सुधीर भार्गव यांच्या जागी जे 8वे मुख्य माहिती आयुक्त होते ते कोण होते, RK माथुर होते त्या ठिकाणी. आणि RK माथुरच्या जागेवरती मात्र पुन्हा कोणाची नियुक्ती केली गेलेली असेल, तर सुधीर भार्गव यांची. पण RK माथुरच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, राधाकृष्ण माथुर लडाखचे पहिले असणारे नायब राज्यपाल असतील राधाकृष्ण माथुर त्या ठिकाणचे ते. तर मुख्य माहिती आयुक्त राधाकृष्ण माथुर यांची जागा सुधीर भार्गव यांनी घेतली. सुधीर भार्गव हे 9वे मुख्य माहिती आयुक्त त्या ठिकाणी असतील. त्यामुळे सुधीर भार्गव यांचं नाव लक्षात ठेवा, मुख्य माहिती आयुक्त. त्यानंतर प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. प्रजासत्ताक दिनाला आपल्याकडे प्रमुख पाहुणे वगैरे येतात. तर कोणत्या देशाचं व्यक्तिमत्व हे आपल्या या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते, हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. आता 2019 मधल्या आपण काही महत्त्वाच्या घडामोडी बघतोय, त्यामुळे आपण 19 मधला पण पाहतोय 17वा प्रजासत्ताक दिन, तिथेही आपल्याला तोही विचारला जाईल. तर 17व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे जे होते, हे प्रमुख पाहुणे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. कोण होते दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून आलेले, सिरिल रामाफोसा. सिरिल रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे जे अध्यक्ष आहेत, हे आपल्या 17व्या प्रजासत्ताक दिनाचे काय होते, तर ते प्रमुख
पाहुणे होते, कारण या 26 जानेवारी 2019 ची जी थीम होती ती थीम काय होती? गांधीजींचे जीवन, लाईफ ऑफ गांधी. का थीम असेल हो? गेस करा थोडासा. पाठीमागच्या सेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे, स्टार्टिंगलाच पाहिलं आपण महोत्सवी वर्षामध्ये. 2019 बापूजींची कितवी जयंती साजरी असेल सरकारकडून? 150वी जयंती साजरी असेल, म्हणजे शताब्दी सुवर्ण. मग या 2019च्या प्रजासत्ताक दिनाची थीम सुद्धा गांधीजींचे जीवन, लाईफ ऑफ गांधी ही थीम सुद्धा त्या ठिकाणी होती. आणि सरकारने, भारत सरकारने 150वी जयंती सुद्धा म्हणजे शताब्दी सुवर्ण हा महोत्सव सुद्धा त्या ठिकाणी काय केलं? ती जयंती साजरी केलेली आहे. पण प्रमुख पाहुणे मात्र दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. कारण असं म्हणलं जातं 9 जानेवारी हा आम्ही प्रवासी दिन साजरा करतो, कारण बापूजींचं दक्षिण आफ्रिकेमधूनच काय झालेलं होतं? तर आगमन या देशामध्ये झालेलं होतं. तर हे नाव लक्षात ठेवा. 2019ला सिरिल रामाफोसा आलेले होते. मग 2020ला कोण आलेले होते? तर 2020च्या वेळेस मात्र जे होते ते म्हणजे जायर बोल्सोनारो, हे ब्राझीलचे जे अध्यक्ष आहेत ते होते. पण 2019च्या या प्रजासत्ताक दिनाची काही खास वैशिष्ट्य होती. त्याच्यामध्ये कुठलं? की एक नारी शक्ती ही तुकडी त्या ठिकाणी सामील झाली. संपूर्णतः महिलांचा समावेश असणारी तुकडी त्या ठिकाणी सामील झाली. आसाम रायफल्समध्ये असणारी ती तुकडी होती. त्याचं वैशिष्ट्य होतं 70व्या प्रजासत्ताक दिनाचं. आणि जो 2020चा हा जो प्रजासत्ताक दिन तो पुढचा 71वा. त्याचे प्रमुख पाहुणे ब्राझील, जायर बोल्सोनारो हे मात्र त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते. प्रमुख पाहुणेच फक्त त्या ठिकाणी ते लक्षात ठेवा. त्यावरती प्रश्न विचारला जाईल तिथं तो. तर कारण ब्राझील हे आपल्यासोबत आहे. कुठल्या गटामध्ये आहे ब्राझील आपल्यासोबत? तर ब्रिक्स मध्ये आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ब्राझील आहे त्यामुळं कदाचित तिथं प्रश्न विचारला जाईल. 19 वरती पण विचारला जाईल. साऊथ आफ्रिका पण आहे ब्रिक्स मध्ये. 19ला साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष आले होते प्रमुख पाहुणे म्हणून. त्यानंतर मात्र जे तुम्हाला मागाशी मी म्हणलं, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचं आपण पाहत असताना आपण YSR काँग्रेस, जगनमोहन रेड्डी, यावेळेस आपण इतर वैशिष्ट्ये आपण आंध्र प्रदेशची पाहू. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे YSR काँग्रेस, काँग्रेसमधून बाहेर पडून निर्माण झालेला पक्ष. अहो, ना भूतो ना भविष्य. आंध्र प्रदेशमध्ये विचार करा, ना भूतो ना भविष्य एवढं स्पष्ट बहुमत YSR काँग्रेसला काय झालेलं आहे? भेटलेलं आहे. जगनमोहन रेड्डी. आणि मुख्यमंत्री सुद्धा का आहेत सध्या? तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीच आहे. एकदम सिंपल व्यक्तिमत्व. असं म्हणलं जातं काय काय वेळेस, भारत आणि नेनू हा जो साऊथचा एक मूवी आहे, सेम तशी स्टोरी आंध्र प्रदेशच्या राजकारणामध्ये घडली. ना भूतो ना भविष्य एवढं बहुमत त्या ठिकाणी आलेलं असेल. मग जगनमोहन रेड्डी यांना, कारण यांच्या जागा किती आलेल्या आहेत YSR काँग्रेसच्या? 151 जागा आलेल्या आहेत आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये. हो, मग जगनमोहन रेड्डीला स्पष्ट बहुमत आहे. मग राज्यपाल नरसिंह राव यांनी काय केलेले असेल? मुख्यमंत्री पदाची जगनमोहन रेड्डी यांना त्या ठिकाणी शपथ हे दिलेली आहे. पण याचं वैशिष्ट्य काय हो या आंध्र प्रदेशचं? देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या राज्यामध्ये 5 उपमुख्यमंत्री. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. कुठल्या राज्यात आहेत का 5 उपमुख्यमंत्री? कुठल्याच राज्यामध्ये नाही आहेत. देशातलं एकमेव स्टेट आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश. देशातलं एकमेव स्टेट ज्याच्या 3 राजधान्या ते आंध्र प्रदेशच. बघा काय खासियत आहे. कारण 5 उपमुख्यमंत्र्याचा देशातला पहिलाच इतिहासातला असणारा हा प्रयोग आंध्र प्रदेशने केलेला आहे. म्हणजे सॉरी, तर मित्रांनो 5 उपमुख्यमंत्री असणारं आंध्र प्रदेश स्टेट आणि 3 राजधानी असणारं हे स्टेट असं असणारं जिथं सत्ता आहे YSR काँग्रेसची, जगनमोहन रेड्डी यांची त्या ठिकाणी काय आहे तर सत्ता आहे. मग याच्यानंतर मात्र आपण एक पुढची संस्था आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं, ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. तर त्या संस्थेच्या मान्यतेला काय केलेलं आहे? परमिशन दिले महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. कुठली संस्था आहे ती? तर ती संस्था आहे अमृत. अमृत ही संस्था आहे. या संस्थेच्या स्थापनेसाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी काय केलेले आहे? परमिशन सुद्धा दिलेली आहे. कुठलं? तर ओपन मधील
EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ही संस्था काय करेल, काम करेल. कुठली संस्था? अमृत संस्था त्या ठिकाणी काम करेल आणि त्याच्या स्थापनेला 20 ऑगस्ट 2019लाच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी ती मान्यता सुद्धा या मंत्रिमंडळानं दिली गेलेली आहे. आणि या अमृत संस्थेच्या स्थापनेच्या पाठीमागचा उद्देश काय असेल, प्रश्न काय विचारला जाईल, तर कशासाठी स्थापन केलेले आहे, तर खुला जो प्रवर्ग असेल या खुला प्रवर्गामधले जे गरीब युवक युवती विद्यार्थी यांना रोजगार, स्वयंरोजगार आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी निधीची तरतूद काय केली जाणार आहे, अमृत संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. जसं आम्ही म्हणतो आता SCBC साठी सारथी असेल, SC कास्टसाठी शेड्युल्ड कास्टसाठी बार्टी असेल, शेड्युल्ड ट्राईबसाठी ट्रिटी असेल, त्यानंतर ओबीसीसाठी महाज्योती असेल, ह्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून काय केलं जात असतं, निधींची उपलब्धता करून दिली जात असते आणि त्या त्या घटकांना त्याचा लाभ मिळावा अशी तरतूद काय केली जात असते, केली जात असते. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर खास प्रशिक्षण आणि परदेशातील उच्च शिक्षणाची संधी सुद्धा काय करणार याच्या माध्यमातून मिळणार आहे. मग अमृतचा कदाचित फुल फॉर्म सुद्धा विचारला जातो. ह्या अमृत संस्थेची स्थापना कशासाठी केली आहे तुम्हाला मी सांगितलं, तर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी, त्यात मध्ये असणारे जे गरीब युवक युवती असतील, बरोबर आहे, जे विद्यार्थी असतील त्यांचा रोजगार असेल, स्वयंरोजगारासाठी असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी किंवा त्यासोबतच परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना संधी मिळाव्यात निधीच्या तरतुदीसाठी अशी अमृत जी स्थापन केली, अमृतचा फुल फॉर्म काय आहे, अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च ॲप्लिटमेंट अँड ट्रेनिंग, हा अमृतचा त्या ठिकाणी काय आहे तर तो फुल फॉर्म आहे. तर अमृतचा हा जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म काय करा, लक्षात ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचा काय होऊन जाईल, त्या ठिकाणी तो फायदा होऊन जाईल. प्रश्न अमृतचा फुल फॉर्म वरती जर विचारला तुमचा प्रश्न त्या ठिकाणी तो क्लिअर झालेला असेल. त्यानंतर मात्र आपण येतोय सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, जे काही चेंजेस केले गेले नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये. नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 IMP खूप महत्वाचा आहे. हो विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारला जाईल याच्यावरती, कारण मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती काय झालेला होता, वाद सुद्धा निर्माण झालेला होता. काही राज्यांनी याला विरोध सुद्धा दर्शवलेला आहे. ओके, तर हे जे नागरिकत्व सुधारणा विधेयक आहे 2019, तर या सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून याचा लाभ कुणाला मिळणार आहे, कोणत्या देशातील नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद याच्या माध्यमातून केलेली आहे. त्याच्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. पर कोण, हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन, हे जे मायनॉरिटी मध्ये येणारे, अल्पसंख्याकांमध्ये येणारे हा जो समुदाय आहे, या समुदायांच्या नागरिकांना काय असेल, भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकामध्ये काय केलेलं आहे, नमूद केली गेलेली आहे. याच्यावरूनच काय झालेलं असेल, वाद झालेला असेल या नागरिकत्व सुधारणा विधेयकानुसार. कारण आपल्याला माहिती आहे नागरिकत्वाचा आपला कायदा कसा आहे, 1955 आहे. नागरिकत्व कायदा 1955 1955 आहे. घटनेमध्ये कलमाची तरतूद आहे, नागरिकत्वाची कलम 44 पण आहे. तर या नागरिकत्व सुधारणा जे बिल आणलं गेलेलं असेल या पार्लमेंटमध्ये आपल्या देशाच्या, तर त्याचा फायदा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या ठिकाणचे जे मायनॉरिटीमध्ये येणारा जो समुदाय आहे त्या नागरिकांना मात्र नागरिकत्व आपल्या देशाचं मिळण्यासाठी त्या विधेयकामध्ये तरतूद केलेली आहे. त्याच्यावरून सगळ्यात मोठा हा वाद असेल. मग हे जे नागरिकत्व सुधारणा विधेयक आहे कॅब, ओके, तर याला हे मांडलं कधी विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये वगैरे, त्याला मान्यता कधी वगैरे मिळाली आणि तो जे ठराव असतील ते ठराव वगैरे जे पास झाले याच्या डेट सुद्धा विचारल्या जातात. कारण MPSCने प्रश्न विचारलेला होता तो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन व प्रतिबंधात नरबळी प्रतिबंधात्मक कायदा, या कायद्याचा अंमल केव्हा झाला, म्हणजे हा वटहुकूम जारी कधी केला गेला, विधानसभेनं मान्यता कधी दिली, विधान परिषदेनं मान्यता कधी दिली आणि तो कायदा म्हणून अंमलात कधी आला, राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याच्या डेट सगळ्याच्या सगळ्या क्रमाने विचारलेल्या होत्या 4 ऑप्शनला. तसं विचारलं जाऊ शकतं. तर हे जे नागरिकत्व सुधारणा विधेयक असेल 2019 क्या, तर 9 डिसेंबर 2019 ला विधेयक लोकसभेमध्ये काय केलं गेलं, मांडलेलं होतं आणि ते 311 विरुद्ध 80 मतांनी लोकसभेमध्ये ते पास सुद्धा झालं. हो,
आणि आपल्याला माहित आहे लोकसभेमध्ये मेजॉरिटी असेल तर ते विधेयक पास नक्कीच होत असतात. तर 9 डिसेंबर 2019ला मांडलं पण आणि ते पारित पण झालं. मग 11 डिसेंबर 2019ला राज्यसभेमध्ये सुद्धा ते मांडलेलं होतं. 125 विरुद्ध 105 मतांनी ते मंजूर सुद्धा केलं गेलं. हेच सुधारणा विधेयक कशाच्या बाबतीतलं? नागरिकत्व. मग राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली का? कायदा म्हणून तो कधी अंमलात येत असतो? ज्यावेळेस राष्ट्रपतीची त्याच्यावरती स्वाक्षरी होत असते त्यावेळेस तो कायदा म्हणून अंमलात येत असतो. तर 12 डिसेंबर 2019ला राष्ट्रपती यांनी विधेयकावर स्वाक्षरी सुद्धा केली. म्हणजे नक्कीच काय असणार आहे हो, तर देशामध्ये तो कायदा म्हणून असेल. पण काही अपवाद आहे याच्यामध्ये. हे कुठे या तरतुदी लागू नसतील या कॅब मधल्या, या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या तरतुदी कुठं कुठं लागू नसतील हे लक्षात ठेवा. आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या ठिकाणचे जे आदिवासी क्षेत्र आहे या आदिवासी क्षेत्रांना मात्र या तरतुदी लागू असणार नाहीत. कुठल्या कुठल्या? आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा. या 7 सिस्टरचा जो भाग आहे, इकडला ईशान्येकडली जी राज्य आहेत, आदिवासी समुदायांचं प्रमाण तिकडे जास्त आहे. तर या भागांमध्ये तिथं हे अजिबात तरतुदी त्या ठिकाणी लागू असणार नाहीत. नागरिकत्व सुधारणा जे विधेयक आहे 2019चं, इथं मात्र हे स्टेट मात्र त्याला का असणार आहेत, तर ते अपवाद असणार आहेत. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे आपण या नागरिकत्व सुधारणा विधेयकानंतर अत्यंत महत्वाच्या विधेयकाकडे आपण वळतोय. कुठलं विधेयक आहे होते? मुस्लिम महिला विधेयक 2019. सगळ्यात महत्वाचं. हो, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. कुठलं? ट्रिपल तलाक, बहुपत्नीकत्व, निकाह हलाला, प्रथाबंध. राईट. ट्रिपल तलाक, बहुपत्नीकत्व, निकाह हलाला, प्रथाबंध. अहो, जर विचार जर केला आपण थोडासा, या प्रथा जर बघितल्या, असं वाटतं खरोखरच या बदलल्या पाहिजेत. कारण जसजसं आपण चेंज होत जात असतो तसं आपणाला हे जे जुने कायदे वगैरे असतात ते बदलावं लागतं. तर नक्कीच 2019 मध्ये हे विधेयक सुद्धा काय केलं गेलेलं आहे? ट्रिपल तलाकच्या बाबतीतलं पास केलं गेलेलं आहे. मग जे लोकसभेमध्ये सादर केलं 21 जून 2019ला आणि लोकसभेनं त्याला पास केलेलं आहे 25 जुलै 2019ला. कुठलं? ट्रिपल तलाक, बहुपत्नीकत्व, निकाह हलाला याच्या बाबतीत असणारं मुस्लिम महिला विधेयक हे. त्यासोबतच राज्यसभेत सुद्धा 30 जुलै 2019ला हे पारित झालं. आणि विधेयक कुणी सादर केलं? तर या देशाचे केंद्रीय कायदा व न्याय मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक काय केलेलं होतं? सादर केलेलं होतं. म्हणजे या विधेयकानुसार हे विधेयक पास झालं. म्हणजे यानुसार काय झालेलं हो? ट्रिपल तलाक बंद, रद्द झालेलं असेल. आता जर तलाक दिला, हो, अगोदर तलाक देत असताना तोंडी तलाक दिला जात होता. मेसेज केला तलाक 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 तलाक. आपल्याला माहित आहे याच्याशी रिलेटेड काही खटले पण आहेत. पार सुप्रीम कोर्टापर्यंत पण अगोदर ह्या गोष्टी गेलेल्या आहेत की ट्रिपल तलाक ही पद्धत बंद व्हावी. ओके. तर आता मात्र या मुस्लिम महिला विधेयक 2019 नुसार मात्र काय असणार आहे? तर त्रिवार तलाक म्हणजे तुमचा ट्रिपल तलाक हा रद्द झालेला आहे. आता जर का तलाक दिला तर काय असेल? तो गुन्हा असेल. मग तरतूद काय केलेली आहे बघू आपण. जर का आरोपी त्या पतीने पत्नीला जर सोडलं, म्हणजे तलाक जर दिला, तर 3 वर्षाचा तुरुंगवास आहे. हो, कारण शरीयत कायद्यानुसार नुसतं तलाक 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 जरी म्हणलं तरी विभक्त होत होते, वेगवेगळे होत होते. आणि तो पतिदेव दुसरं लग्न करत होता पुन्हा ती व्यक्ती. तर आता मात्र पत्नीला जर सोडलं तर त्या आरोपी पतीला शिक्षा किती असणार आहे? या मुस्लिम महिला विधेयक 2019 नुसार 3 वर्षाचा तुरुंगवास असणार आहे. मग का हो? तर तरतूदच अशी आहे, ट्रिपल तलाक देणं बेकायदा असेल. हो, यामुळे 3 वर्षाचा तुरुंगवासाला तुम्हाला जावं लागेल. मग हा गुन्हा जामीन पात्र आहे का? अजिबात नाही. तर हा गुन्हा का असणार आहे? अजामीन पात्र हा गुन्हा त्या ठिकाणी असणार आहे. मग पोलीस ठाण्यामध्ये तातडीनं त्या ठिकाणी जामीन मिळण्याचा मार्ग सुद्धा बंद करून टाकला. आपल्याला माहिती आहे, पोलीस ठाण्यात गेलं, टेबलचा त्या ठिकाणचा जो चार्ज भरला जामिनाचा, जामीन भेटत असतो. पण या केसमध्ये मात्र काय केलेलं आहे? तर
त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये तातडीनं जामीन मिळण्याचा मार्ग सुद्धा त्या ठिकाणी काय केलेला असेल, बंद केलेला असेल. मग पतीकडे निर्वाह भत्ता मागण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी काय असणार आहे, तो असणार आहे म्हणजे पोटगी. हो, अगोदर ट्रिपल तलाक दिला ना, तलाक म्हणलं विभक्त झालं ना, पोटगी बिटगी काही संबंध नव्हता.